मुंबई ईस्ट वेस्टची सुरुवात करूया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातल्या बातमीवर। शिवसेनेतल्या नाराजीचं दुखणं घेऊन दिल्ली दरबारी धाव घेणाऱ्या शिंदेंच्या पदरी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून फारसं काही पडलेलं दिसत नाही। त्याचवेळी ठाण्यातल्या एका घटनेनं एकनाथ शिंदेंचा मनस्ताप चांगलाच वाढलाय। भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार यांनी शिंदेंच्या शिवसेनेचे शाखा प्रमुख हरेश महाडिक आणि उपविभाग प्रमुख महेश लहाने यांना मारहाण केल्याची तक्रार ही नौपाडा पोलीस स्थानकात नोंदवण्यात आली आहे। बीएसयूपी अर्थात शहरी गरिबांसाठी मूलभूत सेवा या योजनेअंतर्गत घरांना 100 रुपये रजिस्ट्रेशन फी ही जाहीर करण्यात आली आहे। एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांमधून हे करण्यात आल्यानं शिवसैनिक हे बीएसयूपी इमारतींमध्ये जाऊन त्याचं सेलिब्रेशन करत होते। ठाण्याच्या पाचपाखाडी विभागातील लक्ष्मीनारायण बिल्डिंगमध्ये असंच सेलिब्रेशन करण्यात येणार होतं, पण भाजपच्या माजी नगरसेवकानं त्या ठिकाणी येऊन शिवसेना पदाधिकाऱ्यांना कसलं सेलिब्रेशन करता असं विचारून मारहाण केल्याचा आरोप आहे। ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये झालेला हा वाद ठाण्यात महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकणार का आणि त्यामुळे शिंदे आणि भाजपमधील अंतर्गत कलह आणखी टोकाला जाणार का असे प्रश्न आता राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहेत। 1% स्टॅम्प ड्युटी लागणार होते ते 100 रुपयामध्ये झालं। त्याचं अभिनंदन केलं आम्ही आणि अभिनंदन करणं आमचं सरकार महायुतीचं सरकार आहे। हे काल काय आलेले ते दोघे तिघे जण स्टंटबाजी करून बदनाम करण्याचा प्रयत्न करतात, दुसरं काय। कोणी त्याला धक्काबुक्की का मारहाण केलेली नाही। कोणत्याही कार्यकर्ते कितीतरी कार्यकर्ते तिथले सोसायटीतले लोक उतरली होती, काहीच नाही, कोणी काही केलं नाही। ठाण्यामध्ये भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार आणि त्याच्या लोकांनी ठाण्यामध्ये जिथं शिंदे साहेबांचं बालेकिल्ला हल्ला होतो तिथंच तुमच्या शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्याला मारलेला आहे। नाही, त्याची मला काही कल्पना नाहीये, परंतु या निवडणुकीच्या कालावधीमध्ये एकमेकाच्या विरोधात असलेले छोट मोठ्या कुरबुरी चालत असतात।